छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगर शहरामध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। 10 जानेवारीनंतर पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा कोणीतरी पसरवली आणि त्यानंतर पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। ही दृश्य आपण पाहू शकतोय। छत्रपती संभाजीनगरवर पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी। या संदर्भात अधिकचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे जोडले गेलेत। सचिन, आपण दृश्य तर पाहतोय, नागरिकांची भरमसाठ गर्दी दिसते, मात्र ही अफवा कोणी पसरवली आणि ही खरोखर अफवा आहे का? तपासात काय पुढे आलंय का? श्रद्धा, आपण पाहिलं होतं की गेल्या काही दिवसांपूर्वी चालकाचा संप होता, त्यावेळेस अशाच पद्धतीने शहरामध्ये गर्दी पेट्रोल पंपावर उसळली होती। मात्र आता पुन्हा तसंच वातावरण छत्रपती संभाजीनगर शहरात निर्माण झालेलं आहे। सकाळपर्यंतची जर परिस्थिती आपण पाहिली तर सकाळी सर्व काही नॉर्मल होतं, सुरळीत होतं, कुठलीही गर्दी पंपावर नव्हती। मात्र अचानक 12 वाजेच्या नंतर पेट्रोल पंपावरती गर्दी व्हायला सुरुवात झाली। सोशल मीडियावरती अनेकांनी 10 तारखेला संप राहणार आहे आणि 10 तारखेला पेट्रोल मिळणार नाही अशा पद्धतीचे मेसेज व्हायरल केले आणि त्या मेसेज नंतर एकाएक जर संपूर्ण शहरामधील पेट्रोल पंपावरती वाहनधारकांची गर्दी वाढली। तोबा गर्दी प्रत्येक पेट्रोल पंपावरती सध्या पाहायला मिळत आहे आणि हेच गर्दी पाहून आता पेट्रोल संघटनेचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी देखील आवाहन केलेलं आहे की हा जो संप राहणार आहे तो ट्रक चालकाचा असणार आहे, त्यामुळे त्याचा संप मिटेल की नाही अजून आमच्यापर्यंत कुठली माहिती आलेली नाहीये। मात्र जोपर्यंत आमच्याकडे पेट्रोल आहे आम्ही त्याचा पुरवठा करत राहू। नागरिकांनी उगाच गर्दी करू नये। नागरिकांनी जर पेट्रोल पंपावरती अशा पद्धतीने गर्दी केली तर कृत्रिम पेट्रोल टंचाई निर्माण होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी आता पेट्रोल पंपावर गर्दी करू नये। त्यामुळे सध्या तरी सुरळीत साठा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे अशा पद्धतीचं माहिती या ठिकाणी अखिल अब्बास यांनी दिलेली आहे। सोशल मीडियाच्या आधारे ही अफवा पसरलेली आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।